मित्रांनो, पुण्यापासून किंवा मुंबईच्या जवळ जर का एखादी छोटी इन्व्हेस्टमेंट करायची, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तर ज्यातनं रिटर्न देखील मिळायला पाहिजे. मित्रांनो, आजकाल आहे ना, फक्त इन्व्हेस्टमेंट करण्यात काही पॉईंट नाही आहे. इन्व्हेस्टमेंट अशी करावी ज्यातनं तुम्हाला काहीतरी इन्कम चालू होईल. कारण मित्रांनो, काय, वाढती महागाई, वाढते खर्च, तर अशी इन्व्हेस्टमेंट ती देखील पुण्यापासून फक्त 2-3 तासावरती किंवा मुंबईतनं देखील तुम्ही आरामात येऊ शकता. कनेक्टिव्हिटी चांगली पाहिजे, फ्युचरमध्ये ॲप्रिसिएशन देखील चांगलं व्हायला पाहिजे. या सर्व गोष्टी जर का पाहिजे असेल, दाखवतो या. तर मित्रांनो, ही आहे आपली प्रॉपर्टी, विला. तुम्ही ह्याला वाडी देखील म्हणू शकता, फार्म हाऊस म्हणू शकता, फार्म हाऊस कम रिसॉर्ट देखील म्हणू शकता, विला देखील म्हणू शकता. म्हणजे रेडीमेड जर का तुम्हाला पाहिजे ना, डायरेक्ट प्लॉट घ्या, त्याच्यावरती कन्स्ट्रक्शन करा, झाडं लावा, सर्व फॅसिलिटी करा. हे कष्ट जर का तुम्हाला वाचवायचे असतील, रेडीमेड विला तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. नाव आहे विलाबा. ठिकाण आहे कर्जतपासून फक्त 25 किलोमीटर अंतरावरती आणि मुंबई पुण्याच्या अगदी मध्यावरती. म्हणजे इथून जवळचं फेमस म्हणजे नेरळ, माथेरान फक्त 15 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि मित्रांनो, अतिशय सुंदर पद्धतीने बांधलेला हा विला आहे. म्हणजे प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा विचार करून, म्हणजे तुम्ही फक्त थिंक इट, आणि ती गोष्ट इथे आहे. झाडं असतील, ॲम्युनिटीज असतील, कन्स्ट्रक्शन क्वालिटी असतील. 4 बेडरूमचा हा विला आहे. 24,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे. अंदाजे 1800 स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे. त्यानंतर सर्वंट रूम आहे, त्यानंतर स्टोर रूम आहे. एक छोटीशी टूर घेऊया का आपण, म्हणजे तुम्हाला देखील कळेल. सर्व बंगला फिरून घेऊ. हा आहे आपला बंगला. तुम्ही एंट्रन्समधून आत आल्यानंतर ह्या साईडला आहे आपलं हे पूर्ण पार्किंग एरिया तुम्ही बघताय. म्हणजे ह्या पार्किंग एरियामध्ये कमीत कमी 8 गाड्या तुमच्या आरामात बसू शकतात. त्यानंतर साईडनी छानपैकी प्लांटेशन केलेलं आहे. सर्व प्रकारची फळझाडं लावली आहेत, म्हणजे आंबा, पेरू, चिक्कू, जांभूळ, नारळ. त्यानंतर ह्या साईडला इकडे आहे आपली सर्वंट रूम एंट्रन्सला. आणि सरळ जे बघताय, तर इथे देखील पार्किंग तुम्ही करू शकता. साधारणतः एक 5-6 गाड्या देखील इथे बसू शकतात. मग टोटल 10 ते 12 गाड्यांचं पार्किंग बंगल्याच्या बाजूला केलेलं आहे. त्यानंतर हा आहे आपला बंगला. ऐसा एक बंगला बनाने का देखो दोस्तों. मला जर का असा बंगला करायचा असेल ना, रेडीमेड, 8,000 स्क्वेअर फूटचा टोटल प्लॉट आहे. 24 मधला 8,000 स्क्वेअर फूट, ज्याच्यामध्ये हा बंगला बिल्टअप केलेला आहे. चारी बाजूला प्रचंड मोकळी जागा सोडलेली आहे. त्यानंतर समोर तुम्ही जे बघताय, हे आहे स्टोर रूम आहे आपलं. बंगला आतनं बघून घेऊया. मित्रांनो, मला ना बंगल्याच्या भोवतालचा हा जो परिसर आहे ना, म्हणजे आपण ह्याला वरांडा म्हणतो, खूप आवडतो. कारण जेव्हा आपण फार्म हाऊस किंवा विला बंगला बांधतो ना, घरात कमी असतो पण बाहेर जास्त असतो. फक्त आपण झोपायला किंवा जेवायला आतमध्ये जातो. त्यामुळे बाहेरचा एरिया जेवढा छान डेव्हलप असेल ना, तेवढं प्रसिद्ध वाटतं. तर हा आपला प्रशस्त असा वरांडा आहे. आ जाओ. हा आपला आहे स्पेशियस हॉल. लक्झरी आहे का नाही. त्यानंतर ही सगळं साईडला सीट आऊट केलेली आहे. त्यानंतर टी व्ही आहे, म्युझिक सिस्टीम आहे, म्हणजे स्विमिंग पूल आहे, रेन डान्स आहे, त्यासाठी छानपैकी म्युझिक सिस्टीम देखील आहे. हॉलमध्ये तुम्ही बघता इकडे 2 AC आहेत. इकडे आणि इकडे 2-2 टनाचे 2 AC लावलेले आहेत. त्यानंतर इकडे आहे आपली ही बेडरूम. ही आहे बेडरूम. 2 बेड आहेत. त्यानंतर आहे टी व्ही अटॅच आहे ह्याला. त्यानंतर ही आहे आपली सेकंड बेडरूम. बेडरूम पण अगदी सुटसुटीत आहे, म्हणजे 2 बेड आहेत. त्यानंतर इकडे टी व्ही आहे, छोटासा ड्रेसिंग टेबल आहे. त्यानंतर हे बघा, तुम्ही बसायला छान 2 सीट आउट देखील आहे, खुर्च्या, छोटासा टिपॉय केलेला आहे, फॅन, AC वगैरे सर्व सब कुछ आहे. हा झाला आपला हॉल, 2 बेडरूम. त्यानंतर इकडे आपला आहे. त्यानंतर हा आहे आपला, तुम्ही ह्याला डायनिंग एरिया म्हणू शकता, रिलॅक्स एरिया म्हणू शकता. कारण ह्या साईडला आपलं किचन आहे, त्यामुळे हा डायनिंग एरिया म्हणून याचा वापर करू शकता, हॉलला अटॅच. इकडे आहे आपलं टॉयलेट बाथरूम.
त्यानंतर इकडे आहे आपली बेडरूम नंबर 3. ही आहे 3 नंबरची बेडरूम. याच्यामध्ये AC आहे, TV आहे, ड्रेसिंग टेबल आहे. कैसा दिख रहा हूँ? अच्छा दिख रहा हूँ. अच्छा, 2 बेड, सिट आउट. आणि इकडे आपलं हे स्पेशियस किचन आहे. म्हणजे किचन वगैरे छोटी पॅन्ट्री वगैरे केलेली नाही आहे. स्पेशियस किचन आहे, फ्रीज आहे आणि हा मोठा ओटा आहे. किचनला लागूनच बाहेर ही आपली आहे ओपन स्पेस आहे. बाहेर तुळशी वृंदावन आहे. आजा. त्यानंतर ह्या बाजूला एक बाहेर कॉमन टॉयलेट बाथरूम देखील दिलेलं आहे. हे आहे आपलं इकडं कॉमन टॉयलेट बाथरूम. आणि इकडून आपला हा बॅक साईड म्हणजे फ्रंट साईड बंगल्याची जी आहे तर इथून देखील आपण आतमध्ये येऊ शकतो. तर हा आहे आपला बंगल्याचा पूर्ण बाजूचा एरिया. तर मित्रांनो, हा आहे फर्स्ट फ्लोअर बंगल्यातला, विलातला म्हणू शकता तुम्ही. हा फर्स्ट फ्लोअर आहे. भरपूर मोठे टेरेस ठेवलेले आणि ह्या साईडला 1 बेडरूमचं सेपरेट युनिट केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जर काय सेपरेट 1 बेडरूमचं युनिट कोणाला भाड्याने द्यायचं आहे तर तुम्ही देऊ शकता. खालचा पार्ट तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा आयदर वाईस वर्सा देखील करू शकता. तर हा सगळा आहे वरता फर्स्ट फ्लोअर आणि प्रचंड मोठी टेरेस ठेवलेली आहे. टेरेसमध्ये तुम्ही बघताय कॅरम बोर्ड आहे, डायनिंग एरिया ठेवलेला आहे. त्यानंतर इथे सीट आउट 2 मोठ्या सेटी ठेवल्या आहेत. मस्तपैकी संध्याकाळचं इथं बसा, कारण प्रचंड संध्याकाळी वारा असतं इथे आणि फ्रेश एअर. त्यानंतर मित्रांनो, जर का तुम्ही सुट्टीवरती आला आहे पण तुम्हाला व्यायाम मिस करायचा नाही आहे तर इथे येऊन तुम्ही करून बघतो, व्यायाम देखील करू शकता. जाऊ दे. तर व्यायाम देखील करू शकता किंवा तुम्हाला दररोज वॉक करायची सवय असेल, दिवसाला 5-6 किलोमीटर चालत असेल ना तुम्ही, तर चालायची सोय देखील केलेली आहे. तुम्ही इथे वॉक देखील करू शकता किंवा आजूबाजूला फेरफटका देखील मारू शकता. कारण जवळ तिथे 1 किलोमीटरवरती छान वाहणारी नदी आहे, तर तिथे देखील तुम्ही जाऊ शकता वॉक करायला. नाही तर ये सब तो रखाई आहे. त्यानंतर मित्रांनो, हे हा सर्वात आवडता माझा स्पॉट म्हणजे झोपाळा. झोपाळ्यावर बसलं ना तर मला अगदी म्हणजे तुमचं वय कितीही झालं असलं ना तरी झोपाळ्यावरती बसलं ना की अगदी लहानपण आठवतं. ते म्हणतं गाणं आहे ना, झोपाळ्या वाचून झुलायचे. कोणाचं आहे? दातेसाहेबांचं. हां. तर झोपाळ्यावर बसलं ना की मला असं लहानपण आठवतं माझं आणि गाणं आठवतं, झोपाळ्या वाचून नाही, झोपाळ्यावर बसूनच झुलायची. ये मेरे को बहुत पसंद है. तर हा झाला झोपाळा आपला. त्यानंतर लक्झरी 1 BHK आ जाओ दिखाता हूँ. तर हा आहे आपला 1 बेडरूमचं सेपरेट युनिट. यात 2 सेपरेट बेड केलेले आहेत. 2 बेड आहे. इकडे वरती आहे AC. त्यानंतर इकडे आहे TV, कूलर. त्यानंतर इथे छान असा सिट आउट केलेला आहे, फ्रीज आहे आणि खास अट्रॅक्शन म्हणजे अटॅच टॉयलेट आणि टॉयलेटला अटॅच आहे आपला टब बाथ. तर हे सेपरेट युनिट आहे आपलं 1 बेडरूमचं विथ झोपाळा, विथ टेरेस, विथ डायनिंग, विथ सिट आउट, विथ हे जिम इक्विपमेंट. आणि एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं राहिलं, तुम्ही इथे आल्यानंतर म्हणजे तुम्ही विकत घ्या किंवा तुम्ही जर काय कोणाला भाड्याने जर काय दिलं, इथे आल्यानंतर मनात फ्रस्ट्रेशन वगैरे असेल ना, कोणावर तरी राग असेल, किसको तुम्ही ठोकणे काय, तर देखो फ्रस्ट्रेशन सगळं तुम्ही इथे काढू शकता ह्याला मारून. हे सगळी सोय केलेली आहे मालकाने. म्हणजे तुम्ही विचार देखील करू शकत नाही, इतक्या बारीक सारीक गोष्टीचा विचार करून हा विला बांधलेला आहे. इथे प्रत्येक गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही विला बांधताना ज्या गोष्टीचा विचार करता ना की मला ही गोष्ट पाहिजे, तर त्या प्रत्येक गोष्टीचा विचार करून हा विला बांधलेला आहे. तो ये हो गया अपना फर्स्ट फ्लोर. अभी हम लोग देखते हैं स्विमिंग पूल, गार्डन, रेन डान्स. त्यानंतर मित्रांनो, मागे बघताय ना, हा चिल्ड्रन्स प्ले पार्क एरिया आहे. म्हणजे झोपाळे, घसरगुंडी वगैरे लावलेले. नाही म्हटलं तर 5-1000 स्क्वेअर फूटचा एरिया हा फक्त मुलांना खेळण्यासाठी गार्डन केलेलं आहे. त्यानंतर इथे खाली आहे स्विमिंग पूल आणि इकडे आहे रेन डान्स. हे खाली जाऊन आपण बघूच. तर हे सब कुछ आहे.
त्यानंतर मित्रांनो ह्या साईडला आहे आपली ओपन स्पेस. ह्याच्यामध्ये नारळाची काही झाडं आहेत. त्यानंतर चाफा आहे. एक मिनटं बघा, ओय चाफा आहे. त्यानंतर काही आंब्याची झाडं आहेत. हे सिट आउट एरिया आहे, बंगल्याला लागूनच आहे. आणि सर्वात महत्त्वाचं अट्रॅक्शन म्हणजे ह्या स्पेसमध्ये त्यांनी इकडे हा पूर्ण आपला सिट आउट एरिया नारळ लावलेला आहे. आणि हा आहे आपला टाडँग टाडँग स्विमिंग पूल. मित्रांनो स्विमिंग पूल खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्ही बघता ना, खूप मोठा नाही खूप छोटा पण नाही, पण छान स्विमिंग पूल केलेलं आहे. आणि इकडे आहे आपला हा रेन डान्स एरिया. हा आहे आपला रेन डान्स एरिया. वरती तुम्ही बघताय पूर्ण रेडी आहे. म्हणजे बंगल्याच्या एका बाजूला स्विमिंग पूल, रेन डान्स, छान गार्डन केलेलं आहे. आणि त्याला लागूनच तुम्हाला दाखवतो पलीकडे लहान मुलांना खेळायला गार्डन केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक एरिया डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. हा एरिया साधारणतः नाही म्हटलं तर 5,000 स्क्वेअर फूट असेल. त्यानंतर हे आहे आपलं जनरेटर, विथ जनरेटर आहे. त्यानंतर हे पूर्ण गार्डन आणि बंगल्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे हे पूर्ण तुम्ही बघताय सगळं लॉन केलेलं आहे. इकडे आहे लहान मुलांना खेळायला गार्डन, म्हणजे झोपाळे, घसरकुंडी वगैरे. तुम्ही ह्याच्यामध्ये अजून ॲडिशन देखील करू शकता. हे लिंबाचं झाड आहे. त्यानंतर इकडे आहे पेरू, त्यानंतर इकडे काजू, सर्व प्रकारची फळझाडं लावलेली आहेत. त्यानंतर हे आहे पेरू. म्हणजे तुम्ही याला एक कोकणातलं वाडीचं रूप देखील दिलेलं आहे, फार्म हाऊसचं देखील रूप दिलं आहे, रिसॉर्ट देखील म्हणू शकता, विला देखील म्हणू शकता. कारण सर्व प्रकारची फळझाडं मिळून जवळजवळ 150 प्रकारची झाडं इथे लावलेली आहेत. तर चला पूर्ण लॉन आपण फिरून घेऊ या. तर हे सगळं बंगल्याच्या चारी बाजूने केलेलं लॉन आहे. आणि मेन म्हणजे कसं आहे, लॉन हे पूर्ण मेंटेन आहे. म्हणजे काहीतरी अर्धवट केलेलं आहे, नीट मेंटेन नाही आहे असं नाही आहे. रनिंग रिसॉर्ट आहे. कारण आज आम्ही शूटला आलो ना, तर ऑलरेडी इथे क्लायंट्स होते. म्हणजे इथे आम्ही ते 11:30 वाजता आलो शूटसाठी, तेव्हा त्यांनी जस्ट चेकआउट केलं होतं. त्यानंतर हे तुम्ही बघताय ना, हे फणसाचं झाड आहे. हा सर्व आंबा आहे. इकडे पलीकडे हे तुम्ही बघता हे बदामाचं झाड आहे. इकडे हे बघा, हे बदामाचं झाड आहे. आणि हा आपला इथपर्यंत एंडपर्यंत प्लॉट आहे. म्हणजे जिथपर्यंत प्लॉट तुम्हाला दिसतोय ते सगळं लॉन केलेलं आहे. तुम्ही बघताय छानपैकी हे सर्व बंगल्याच्या भोवताली हे पूर्ण लॉन केलं आहे. लॉनच्या मध्ये मध्ये सर्व फळझाडं लावलेली आहेत. आंबा, काजू, पेरू, जांभूळ, चिक्कू, तर हे सर्व आहे. आणि त्या लॉनच्या मध्ये हा छोटासा गझिबो देखील केलेला आहे. संध्याकाळी बसण्यासाठी मस्तपैकी गझिबो केलेला आहे. तर मित्रांनो ही आहे आपली प्रॉपर्टी. 24,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आणि ज्याच्यामध्ये स्विमिंग पूल आहे, रेन डान्स आहे, 150 प्रकारची फळझाडं आहेत. कमीत कमी 12 ते 15 4 व्हीलर बसतील एवढं पार्किंग आहे. सुंदर लॉन डेव्हलप केलेलं आहे. गावाचं नाव आहे वारेगाव. कर्जतपासून 25 किलोमीटर, इथून माथेरान 15 किलोमीटर. कर्जत शहापूर रोडवरती आहे. 1800 स्क्वेअर फूट बिल्टअप प्लस सर्वंट रूम, स्टोअर रूम, 4 बेडरूम, 3 टॉयलेट, फुल्ली फर्निश्ड. मंथली विचार केला तर बिझनेस मित्रांनो इथला, आम्ही आत्ता त्यांना विचारलं, पर पर्सन 2,500 रुपये विथ फूड हे लोक चार्ज करतात. आणि ॲट अ टाईम ह्या विलामध्ये 30 ते 40 लोक राहू शकतात. आणि पुणे आणि मुंबईपासून मध्यवर्ती असल्यामुळे इथे दर विकेंडला हा विला फुल असतो किंवा सुट्ट्यांमध्ये देखील फुल असतो. तर गॅरंटेड तुम्हाला मंथली इन्कम 2 ते 2.5 लाख रुपये तुम्हाला इथे मिळते. 1,80,00,000 मालकाची अपेक्षा आहे पूर्ण विलाची ॲज इट इज. पण मित्रांनो किंमत 1,80,00,000 मध्ये तुम्हाला हे सर्व रेडीमेड युनिट मिळते, रनिंग रिसॉर्ट मिळते आणि इतकं छान डेव्हलप केलेलं. किंमत थोडीफार निगोशिएबल नक्कीच आहे. व्हिजिट करायची असेल तर एक दिवस प्रायर मला सांगा. खाली मी डायरेक्ट मालकाचा नंबर देतो आहे, तुम्ही डायरेक्ट त्यांना फोन करू शकता. इथे या, एक दिवस एन्जॉय करा, राहून बघा, तुम्हाला कसं क्लायमेट वाटतं आहे, कसा फील होतो आहे हे चेक करा. विकत घ्यायच्या अगोदर
नक्की हा विचार करा. पण जर का तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची पुण्या मुंबईच्या जवळ सेकंड इन्व्हेस्टमेंट हॉलिडे होम त्यातनं रिटर्न मिळणारे अशी इन्व्हेस्टमेंट करायची तर ह्याचा विचार नक्की करा. म्हणजे मालकाने मनापासून बांधलेला हा विला आहे. नाव देखील आहे विलाबा, वारेगाव, कर्जतपासून 25 किलोमीटर अंतरावरती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना पाठवा, नातेवाईकांना पाठवा, ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची असेल त्यांना शेअर करा आणि विला विकत घ्या. कारण रेडी टू ईट, रेडी टू बिल्ड सगळं काय आपण तुम्हाला देते. आणि मित्रांनो, तुमच्या काही प्रॉपर्टी असेल तर सांगत चला, खाली माझा नंबर दिलेला आहे. विकायचे असतील, प्रमोशन करायचं असेल, रिसॉर्ट असेल, फार्म हाऊस असेल, प्रोजेक्ट असतील प्लॉटिंगचं, काहीही असो, हम सब कुछ बेचते हैं पुणे प्लस पे. थँक्यू.